मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओत तुम्हाला दोन गोष्टी कळणार आहेत. एक म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या समस्येनुसार तुम्ही कोणत्या शिवलिंगाचे पूजन करायला हवे, त्याचबरोबर महादेवांना कोणत्या पदार्थाने अभिषेक करायला हवा. म्हणजे तुम्हाला आर्थिक समस्या असेल, शारीरिक समस्या असेल किंवा मानसिक असेल, कुठलीही समस्या असेल तरी तुम्ही कोणता पदार्थ महादेवावर वाहायला हवा, त्याचबरोबर कोणत्या प्रकारचं शिवलिंग पूजन करायला हवं, ह्या दोन्ही प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत. तुमच्या समस्येनुसार तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ऐका, सुरुवात करूया. दुधाचा अभिषेक हा अनेक जणांनी महादेवाच्या मंदिरात जाऊन केला असेल, पण नक्की दुधाचा अभिषेक केल्याने लाभ काय होतो, तर सगळ्यात महत्त्वाचं, गाईच्या दुधाचा अभिषेक करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्याने संतती प्राप्तीची इच्छा जर एखाद्याला असेल तर ती पूर्ण होते. व्यक्ती रोगी असेल, आजारी असेल, ती रोगमुक्त होते, त्याचा आजार बरा होतो. त्याचबरोबर जर तुम्ही उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक केला तर तुमच्या संपत्तीत वाढ होते, म्हणजे तुम्हाला आर्थिक लाभ होतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात फायदा मिळू शकतो. त्याचबरोबर भगवान शिव प्रसन्न होऊन सर्व मनोकामनाही पूर्ण करतात. आता बघूया मोहरीच्या तेलाचा अभिषेक केल्याने काय होते. तर मोहरीच्या तेलाने अभिषेक केल्यास तुम्हाला छुपे शत्रूंचा त्रास असेल तर महाशिवरात्रीला शिवलिंगावर मोहरीच्या तेलाचा अभिषेक करा असं सांगितलं जातं. असं केल्याने तुम्हाला शत्रूपासून मुक्ती मिळते, तुमचं धैर्य वाढतं. पण हे करण्यापूर्वी लक्षात घ्या की तुमची कुंडली एकदा ज्योतिषाला दाखवा आणि तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि मगच हे करा. आता बघूया मधाने अभिषेक केल्याने काय फायदा होतो. महाशिवरात्रीला शिवलिंगावर मधाने अभिषेक करणे अत्यंत पुण्याचे मानले जाते. शिवलिंगावर मध अर्पण केल्याने एखाद्याचं मन अध्यात्माकडे वळू शकतं, त्याच्या बोलण्यात गोडवा वाढतो, त्याचबरोबर त्याच्या अंतःकरणामध्ये परोपकाराची भावना निर्माण होते. ती व्यक्ती दयाळू होते आणि समाजात कीर्ती आणि आदर त्या व्यक्तीला प्राप्त होतो. दह्याचा अभिषेक महाशिवरात्रीला शिवलिंगावर दह्याने अभिषेक केल्यास आयुष्यात परिपक्वता येते, संयम येतो, तसेच भगवान शिवशंकरांचा आशीर्वादही मिळतो. शिवलिंगावर दह्याचा अभिषेक केल्यास आयुष्यात येणारे अडथळे सुद्धा दूर होतात. सगळ्यात महत्त्वाचं, महादेवाच्या पिंडीवर दह्याने अभिषेक केल्याने आपलं मन शुद्ध होतं, मानसिक ताणतणाव दूर होतात. आता बघूया गंगाजलाने अभिषेक केल्याने काय होते. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व तीर्थातून आणलेल्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्त होतो. भगवान शिव तसेच माता पार्वती यांचे आशीर्वाद मिळतात. ह्या पवित्र दिवशी गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्यास आयुष्यामध्ये आनंदाची प्राप्ती होते आणि मोक्षही प्राप्त होतो. त्याचबरोबर जर संपत्तीची समस्या असेल तीही दूर होते आणि मृत्यूचं भय राहत नाही. पंचामृताने अभिषेक, महाशिवरात्रीच्या दिवशी पंचामृताने शिवलिंगावर अभिषेक केला तर इच्छित मनोकामना पूर्ण होते, आरोग्याची प्राप्ती होते. त्याचबरोबर शिवलिंगावर तुपाने सुद्धा अभिषेक केला जातो आणि त्यामुळे शारीरिक समस्या दूर होतात असे म्हटलं जातं. आजारापासून मुक्तता मिळते. पण लक्षात घ्या, हे करत असताना योग्य ती ट्रीटमेंटही घ्यायची गरज आहे, डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि औषध पाणी घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुमची समस्या काय आहे, त्याप्रमाणे पदार्थाची निवड तुम्ही करू शकता आणि येत्या महाशिवरात्रीला महादेवांना अभिषेक करू शकता. नक्कीच महादेवाची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमच्या समस्या लवकरच दूर होतील. मित्रांनो, शिवलिंग वेगवेगळ्या प्रकारचे असते आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिवलिंगाची पूजा करण्याचे फळ सुद्धा वेगवेगळे असते. चला तर मग बघूया की कोणत्या प्रकारच्या शिवलिंगाची पूजा केल्याने काय फळ मिळतं, किंवा तुमची एखादी विशिष्ट समस्या असेल तर तुम्ही कुठल्या प्रकारच्या शिवलिंगाचे पूजन करावे ह्या शिवरात्रीला.
त्यामुळे सगळ्यात पहिलं शिवलिंग आहे स्फटिकाचं. स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केली असता मनोरथ सिद्धी होते. चांदीच्या शिवलिंगाची पूजा केल्यास राज्यप्राप्ती होते आणि पितरांचा उद्धार होतो. सोन्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सत्यलोकाची प्राप्ती होते आणि लक्ष्मी प्राप्ती होते. हस्तिदंताच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सेनापतित्व प्राप्त होते. तांब्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास पुष्टी आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. पितळेच्या शिवलिंगाची पूजा केल्यास समाधान प्राप्त होते. काश्याच्या शिवलिंगाचे पूजन केल्यास कीर्ती मिळते. लोखंडाच्या शिवलिंगाचे पूजन केल्यास शत्रुनाश होतो. शिशाच्या शिवलिंगाचे पूजन केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते. गंधाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सौभाग्य मिळते. त्याचबरोबर धान्यापासून किंवा पिठापासून तयार केलेल्या शिवलिंगाचे पूजन केले तर रोगनाश होतो, आरोग्याची प्राप्ती होते आणि सुख मिळते. खास करून उडदाच्या पिठापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास स्त्रीप्राप्ती होते. अर्थात त्यांचे विवाह जमत नाहीत असे लोक उडदाच्या पिठापासून तयार केलेल्या शिवलिंगाचे पूजन करू शकतात, त्यामुळे त्यांचा विवाह ठरेल. लोण्याच्या शिवलिंगाचे पूजन केल्यास सुखाची प्राप्ती होते. गायीच्या शेणापासून तयार केलेल्या शिवलिंगाचे पूजन केल्यास रोगनाश होतो. गुळापासून तयार केलेल्या शिवलिंगाचे पूजन केल्यास अन्नधान्याची प्राप्ती होते. आयुष्यामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही. तर मित्रांनो, ह्या प्रकारे तुमची जी समस्या असेल त्यानुसार तुम्ही शिवलिंगाची निवड करू शकता आणि येत्या महाशिवरात्रीला पूजन करू शकता. पण त्याचबरोबर महाशिवरात्रीची पूजा करताना काही गोष्टीची काळजी मात्र घ्या. ती म्हणजे महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये महादेवांना तुळस चुकूनही वाहू नका. खरं तर ही एरवीसुद्धा वाहू नये. फक्त शाळीग्रामवरच वाहिलेली तुळसच शिवाला चालते. तसेच शिवतीर्थसुद्धा पिऊ नये. मात्र स्वयंभू बाणलिंगावरील तीर्थ पिण्यास काहीच हरकत नाही. शिवपूजा झाल्यावर निरंजन ओवाळून होताच लगेच वेळ न दवडता नैवेद्य दाखवावा. शिवपूजेत केवड्याचा वापर करू नये. तसंच शंखाचं पाणीसुद्धा शिवाला वाहू नये. त्याचबरोबर महादेवांना अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते, पण ती का हे सुद्धा जाणून घ्या. महादेवाचे रुद्रगण, पितृगण इत्यादी गण ते आपण जेव्हा शंकराचा अभिषेक वगैरे करून त्यांची पूजा करत असतो त्यावेळी महादेवाच्या शालुक्याच्या टोकाशी तीर्थाकरता किंवा प्रसाद करता ठेवलेले असतात. आपण महादेवांना नेहमीसारखी संपूर्ण प्रदक्षिणा घातली तर ती त्या रुद्रगणांना, पितृगणांनाही होईल. म्हणून भगवान शिवशंकरांना अर्धीच प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.